नमस्कार मराठी रसिक श्रोते हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. आज ऐकूया कथा बाप माणूस. लेखक व अभिवाचक शरद जगधने. श्रोते हो, बाप ज्या घरात आहे त्या घराची श्रीमंती कशातच मोजता येणार नाही. त्याच्या विशाल प्रेमाची किंमत कशानेही करता येणार नाही. तो जिवंत असताना त्याला बापाचं स्थान क्वचितच मिळतं. किंबहुना त्याला नेहमीच दुत्कारलं जातं. पण श्रोते हो, बाप म्हणजे कुटुंबाचा हिमालय, बाप म्हणजे सुखाचा सागर आणि बाप म्हणजे प्रेमाचे आगर. हे अजूनपर्यंत कुणालाच समजलंच नाही. किंबहुना बाप माणूस हा कुणाला कळलाच नाही. ही एक शोकांतिका आहे. चला तर मग अजिबात वेळ न दवडता सुरू करूया कथा बाप माणूस. विकास आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील बळवंतराव अतिशय शिस्तप्रिय होते. बळवंतरावांनी आपला मुलगा विकास याला लहानपणापासूनच अनेक चांगल्या सवयी, चांगली शिस्त लावली होती. जसे घरातले सामान किंवा वस्तू जिथल्या तिथे ठेवणे, घर टापटीप ठेवणे, घरातले अनावश्यक पंखे व लाईट वेळच्या वेळी बंद करणे, दाराबाहेरची पाय पुसणी रोजच्या रोज झटकून पुसून स्वच्छ करणे, दाराबाहेरच्या चपलांचे जोड व्यवस्थित लावून ठेवणे, भिंतीला लावलेली सायकल वगैरे व्यवस्थित उभी करून ठेवणे, वेळच्या वेळी अभ्यास करणे, वेळच्या वेळी खेळायला जाणे, घरातल्या कुटुंबासमवेत किंवा बाहेर इतरांशी देखील प्रेमाने व सौजन्याने वागणे, अशा अनेक गोष्टींची त्यांनी प्रमाणबद्ध शिस्त विकासला लावली होती. विकास आता हळूहळू मोठा होऊ लागला होता. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण देखील पूर्ण झाले. आता विकासला प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टीची चांगली समज आली होती. तरीही अनेकदा त्याच्याकडून त्याच्या वडिलांनी घालून दिलेल्या शिस्तीचे उल्लंघन होत असे. मात्र आता आपला मुलगा मोठा झाला आहे, त्याला बऱ्या वाईट गोष्टीची समज आहे, असे समजून बळवंतराव त्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करत नसत. तुझी अशी अशी चूक झाली आहे विकास, व ती चूक तुझ्या बेजबाबदारपणामुळे झाली असून यापुढे असे होता कामा नये, असे बोलून ते वारंवार विकासला त्याच्या जबाबदारीची आठवण करून देत असत. मात्र दिवसेंदिवस विकासला आपल्या वडिलांच्या अशा शिस्तप्रिय वागण्याचा खूप त्रास होत होता. आपल्या वडिलांचे असे वागणे विकासला अजिबात आवडत नव्हते. तो मनातल्या मनात म्हणायचा की मी आता लहान आहे का, मला काही समजत नाही का, सगळं समजतंय मला, पण माझे बाबा असे वारंवार मला का टोकत असतात, माझी अशी मानहानी करून त्यांना काय मिळतं, आत्मिक समाधानच ना, बस झाली आता त्यांची शिस्त, यापुढे मी आता अजिबात त्यांचे ऐकणार नाही, होऊ दे काय व्हायचं ते. कधी कधी तर विकासला आपल्या वडिलांचा चेहरा बघण्याची सुद्धा इच्छा होत नसे. वडिलांना पाहताच त्याला त्यांचा खूप राग यायचा. एवढेच काय तर कधी कधी त्याच्या मनात अनेक असुरी विचार देखील यायचे. तो म्हणायचा, हे जर असं चालू राहिलं तर एक दिवस मी स्वतः मरेन, नाहीतर मी माझ्या वडिलांना तरी मारेन. पण यापुढे मी माझ्या वडिलांची दादागिरी अजिबात सहन करणार नाही. असे अनेक दिवस निघून गेले. एक दिवस विकासला महाराष्ट्रातील एका नामांकित कंपनीतून नोकरीचा कॉल आला. दुसऱ्याच दिवशी विकासला मुलाखतीसाठी बोलवले गेले. अगदीच साधा पोशाख घालून विकास मुलाखतीसाठी कंपनीच्या गेटवर हजर झाला. कंपनीच्या गेटच्या बाहेर काही सायकली आडव्या तिडव्या उभ्या होत्या, तर काही सायकली खाली पडल्या होत्या. ते पाहून सवयीप्रमाणे विकासने प्रथम त्या सगळ्या सायकली व्यवस्थित उभ्या केल्या. त्यानंतर कंपनीच्या पायरीला त्याने आदराने नमस्कार करून आत प्रवेश केला. दरवाजातच समोर त्याला एक विस्कटलेली पाय पुसणी दिसली. ती त्याने सहज पायाने सरळ केली. तो पुढे गेल्यावर पॅसेजमध्ये काही अनावश्यक लाईट्स व पंखे चालू होते. ते पाहून त्याने ते गरजेनुसार बंद चालू केले. रस्त्यात आडवी पडलेली केरसुणी त्यांनी कोपऱ्यात एके ठिकाणी व्यवस्थित ठेवून दिली व मुलाखतीसाठी तो कंपनीच्या पहिल्या माळ्यावर आला. तेथे अनेक मुले मुलाखतीसाठी बसली होती. त्या सगळ्यांकडे पाहून त्याने आपल्या गालातल्या गालात एक स्मित हास्य केले आणि तोही तेथे मुलाखतीच्या रांगेत जाऊन बसला.
तेवढ्यात सहज त्याचे लक्ष पिण्याच्या पाण्याच्या कूलरकडे गेले. त्या कूलरच्या नळातून पाण्याची बारीक संततधार वाहत होती. ते पाहून विकास तेथून उठला व पाण्याचा नळ व्यवस्थित बंद करून तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. थोड्याच वेळात मुलाखतीसाठी विकासला केबिनमध्ये बोलवण्यात आलं. आपले कपडे व्यवस्थित करून तो केबिनच्या जवळ आला. त्याने आदराने केबिनच्या उंबरठ्याला नमस्कार केला आणि केबिनचे दार टकटक करत, "मी आत येऊ का सर?" म्हणत त्याने आत येण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच तो आत येऊन मुलाखतकारांच्या समोर उभा राहिला. त्याने आपली फाईल त्या अधिकाऱ्यांसमोर ठेवून पुढील आदेशाची वाट पाहत तो तसाच उभा राहिला. मुलाखत घेणारा मुख्य अधिकारी विकासकडे न पाहता तो कम्प्युटरवर काहीतरी अगदी लक्षपूर्वक पाहत होता. बराच वेळ केबिनमध्ये शांतता पसरली होती. थोड्या वेळाने त्या मुख्य अधिकाऱ्याने विकासला विचारलं, "आपलं नाव?" "सर, मी विकास बळवंत पाटील." "मिस्टर विकास, तुमची मुलाखत संपलेली आहे. तुम्ही बाहेर थांबा." त्या अधिकाऱ्याने आपली नजर पूर्ववत कम्प्युटरकडे लावतच विकासला म्हटले, पण सर, आपण माझी मुलाखत घेतलीच नाही." "सर, माझी मुलाखत झाली नाही आणि हे जर माझ्या वडिलांना समजलं तर ते मला जिवंतच ठेवणार नाहीत. तुम्ही मला सिलेक्ट करा नाहीतर फेल करा, पण तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारा हो. मी माझ्या वडिलांना काय सांगू? माझे वडील खूपच कडक स्वभावाचे आहेत सर." विकास रडकुंडीला येत त्या अधिकाऱ्यांना म्हणाला. श्रोते हो, विकासला इंटरव्ह्यूसाठी बोलावून देखील कंपनीच्या त्या अधिकाऱ्यांनी त्याचा इंटरव्ह्यू का घेतला नाही? विकासला त्या कंपनीत नोकरी मिळाली की नाही? त्याचे पुढे काय झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकूया बाप माणूस या कथेचा पुढील भाग.